लास्ट इयरचा क्वेश्चन पेपर असा होता, त्यातले आपण काय डिस्कस करणार आहोत. तर MCQ 9 विचारले जातील, 8 किंवा 9 विचारले जातील. तर ह्या मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये 8 विचारले जातील, 8 किंवा 9 असे MCQ विचारले जातील. तर पॅटर्न तोच राहील. पॅटर्न काय राहील? तोच राहील. आता इथं सपोज तुमचा प्रश्न आहे, इथं प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑब्लिक आर नॉट सबस्पेस ऑफ R3. म्हणजे खालीलपैकी R3 चा कोणता सबस्पेस नाहीये हे चेक करायचंय. तर सेम असाच क्वेश्चन राहील. तर इथं आपण याचं पर्टिक्युलर आन्सर पाहू की याचं पहा, इज आणि आर जर विचारलं तर याची शक्यता अशी पण आहे ऑल ऑफ दिस आन्सर असू शकते. इज ऑब्लिक आर जर विचारलं तर मोस्ट ऑफ शक्यता याची काय असती, ऑल ऑफ दिस आन्सर असू शकतं. कारण इज जर विचारलं तर एकच आन्सर असेल ना. इथं इज जर विचारलं तर काय असेल, एक. इथं इज ऑब्लिक आर विचारले म्हणजे ही शक्यता आहे. आता पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑब्लिक आर नॉट सबस्पेस ऑफ R3 हे आपल्याला पाहिजे. तर पहा, R3 चे सबस्पेस कोणते असतात ते माहित पाहिजे ना. R3 चे सबस्पेस कोणते कोणते असतात? तर एक असतो सिंगलटन 0, एक असतो सिंगलटन 0. हा पहिला सबस्पेस झाला. दुसरा सबस्पेस असतो XY प्लेन किंवा YZ प्लेन किंवा XZ प्लेन, हे 3 असतात. आणि नंतरचा ऑप्शन असतो आणखी असतात X ऍक्सिस, Y ऍक्सिस आणि Z ऍक्सिस हे. आणि असतो R3 इटसेल्फ. पहा, हे काय असतात तुमचे 3 प्रकारचे 4 प्रकारचे सबस्पेस असतात. एक असतो 0, हा पहिल्या नंबरचा सबस्पेस. दुसऱ्या नंबरचा सबस्पेस कसा असतो? प्लेन असतात. तिसऱ्या नंबरचा सबस्पेस काय असतो? ऍक्सिस असतात. आणि चौथ्या नंबरचा सबस्पेस काय असतो? इटसेल्फ असतो. मग याचं उत्तर कोण सांगू शकेल का की खालीलपैकी कोणते सबस्पेस नाहीये? हा सबस्पेस आहे का? नाही, कारण हा R2 आहे. हा याच्यात कुठेच बसत नाही, म्हणजे हा सबस्पेस नाही, हा R पण सबस्पेस नाही. ही रिअल लाईन आहे, XYZ ऍक्सिस नाहीये. हा सिंगलटन 0 हा सबस्पेस असेल का? काय वाटतं? हा 0 पॉईंट सबस्पेस असेल का? तर हा पण नसणार आहे. का? कारण सबस्पेस असायचा असेल तर तो सेट असावा लागतो. सबस्पेस असायचा असेल तर तो काय असावा लागतो? सेट. मात्र हा काय सेट नाहीये, सेट मध्ये म्हणजे हे पण सबस्पेस नाही. उत्तर कोणतं आहे? हे करेक्ट आहे. हे समजलं का? हे समजलं का? ठीक आहे, मी नेक्स्ट घेतो. याचा हवा असला तर स्क्रीनशॉट काढून इरेज झाला, ठीक आहे. पण एक लक्षात ठेवा की R3 चे 4च प्रकारचे सबस्पेस असतात. 0, सिंगलटन 0 आणि 0 नाही, ऍक्सिस, प्लेन आणि R3 याचे सबस्पेस कोणतेच नाही. दुसरा MCQ आहे, तर इथं 2च ऑप्शन विचारणार. इथं आता सांगितले किती ऑप्शन असतील. तर पुढचा आहे, व्ही हा वेक्टर स्पेस आहे ओव्हर फील्ड F1. व्ही काय आहे? वेक्टर स्पेस. आणि F ही काय आहे? फील्ड आहे. तर देन द इलेमेंट ऑफ सेट F आर कॉल्ड. पहा, यातले जे इलेमेंट असतात त्यांना बोलायचं वेक्टर. F मधले जे व्ही हे वेक्टर स्पेस आहे, व्ही मधले जे इलेमेंट आहे त्याला म्हणायचं वेक्टर. F मधले जे इलेमेंट आहे त्याला म्हणायचं स्केलर. F मधले जे इलेमेंट आहे त्याला म्हणायचं स्केलर. म्हणजे F मधले जे इलेमेंट आहे त्यांना काय कॉल करायचं? तर स्केलर्स. काय कॉल करायचं? स्केलर. आणि जर इथं विचारलं व्ही मधले वेक्टर, तर इथं व्ही मधले वेक्टर विचारले तर काय कॉल करायचं? वेक्टर्स. लक्षात आलं? वेक्टर्स आणि स्केलर्स हे दोघांपैकी एक विचारलं जाणार आहे. व्ही हा वेक्टर स्पेस असेल, F ही फील्ड असेल, तर दोघांपैकी म्हणजे एक व्ही मधला वेक्टर असतो, F मधला स्केलर असतो. आता बघा, तिसरा असा जे सेम असंच विचारलं जाणार आहे, फक्त व्हॅल्यू चेंज होतील. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट बेसिस ऑफ R2.
विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट बेसिस ऑफ R2. तर बेसिसची डेफिनेशन काय आहे? बेसिसची डेफिनेशन काय आहे? तर बेसिस म्हणजे काय पाहिजे? तो सेट एक तर लिनियरली इंडिपेंडेंट पाहिजे आणि दुसरा काय पाहिजे? स्पॅन ऑफ तो एस हा वेक्टर स्पेस असायला पाहिजे. हा काय असायला पाहिजे? बेसिसची ही डेफिनेशन आहे. ते सेट लिनियरली इंडिपेंडेंट पाहिजे आणि त्यांचा स्पॅन काय पाहिजे? व्ही पाहिजे. तर पहा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट बेसिस ऑफ R2. तर ह्या दोघांपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर तो बेसिस नसतो. तर लिनियरली इंडिपेंडेंट चेक करायचा सोपा उपाय जस्ट डिटर्मिनंट काढा. लिनियरली इंडिपेंडेंट चेक करायचं काय करा तुम्ही? डिटर्मिनंट काढा. आता याच्यापासून हा काढायचा 1 to 1 0. याचा डिटर्मिनंट काढलं तर काय येईल? -2 नॉट इक्वल टू 0. तर हा डायरेक्टली काय आला? लिनियरली इंडिपेंडेंट आला. नॉट इक्वल टू 0 आला तर लिनियरली इंडिपेंडेंट. वाटलं तर म्हणतो डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आला पाहिजे. लिनियरली इंडिपेंडेंट आणि R2 मध्ये 2 वेक्टर हे लिनियरली इंडिपेंडेंट असेल तर बेसिस असेल. म्हणजे हा बेसिस आहे. हा आहे बेसिस. हा बेसिस आहे. याचं उत्तर काय होतं? स्केलर. याचं उत्तर काय होतं? ऑल ऑफ दिस. हा बेसिस आहे का कसं चेक करणार? तर याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करणार. -1 0 0 -1. तर याचा डिटर्मिनंट काढला तर किती आला? -1. हा पण बेसिस आहे. हा जर चेक केला आपण 2 1 6 3. याचा डिटर्मिनंट किती येईल? 0. 3 2 6 वजा 1 0. म्हणजे हा काय आला? नॉट लिनियरली इंडिपेंडेंट. म्हणजे हा नॉट बेसिस. म्हणजे हे याचं उत्तर झालं. हा काय नाही बेसिस नाही. जे डिटर्मिनंट काढायचे चेक करायचे. पहा डिटर्मिनंट जर 1 असेल, सॉरी डिटर्मिनंट जर 0 असेल तर तो नॉट लिनियरली इंडिपेंडंट आणि तो काय येत नाही? बेसिस येत नाही. तर एवढंच चेक करायचं 3/3 ला. हे समजलं? ठीक आहे, पुढचं पाहू. अडचण असल्यावर विचारा बरं का. तुम्ही बोलत नाही याचा अर्थ 2 एक तर समजत नाही किंवा सांगायचं नाही. मग मी असं गृहीत धरून चालतोय की समजतंय. मग जिथं अडचण आहे तिथे मला थांबवा आणि सांगा की हे समजलं नाही किंवा यात जागी असेल तर काय करायचं. पहा पुढचा क्वेश्चन आहे. एफ ही फील्ड आहे, एफ हे फंक्शन आहे व्ही पासून यू पर्यंत. हे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे. पहा इथं अशी डायग्राम काढायची थोडक्यात. हे असा प्रश्न विचारणारच आहे, फक्त काय विचारलं जाईल हे नाही. हे मॅपिंग कोणते? एफ. हा कोणता आहे? यू. आणि हा कोणता आहे? व्ही. हे मॅपिंग आहे, हे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे. द कर्नल ऑफ एफ इज अ सबस्पेस ऑफ व्हॉट? तर पहा ह्या गोष्टी काही लक्षात घ्या. हा जो इथं झिरोला मॅप होणार जो स्पेस आहे ना, हा झिरोला मॅप होणारा स्पेस, हा झिरो आहे. हा झिरोला मॅप होणारा स्पेस आहे. याला म्हणायचं कर्नल ऑफ एफ. याला काय म्हणायचं? कर्नल ऑफ एफ. हा झाला कर्नल ऑफ एफ. मग कर्नल ऑफ एफ कुणाचा सबस्पेस येईल? यू चा का व्ही चा? तर पहा कर्नल ऑफ एफ ची डेफिनेशन काय? कर्नल ऑफ एफ म्हणजे काय? असे एलिमेंट की जे झिरोला मॅप होतात. कर्नल ऑफ एफ म्हणजे काय? असे एलिमेंट की जे कुणाला मॅप होतात? झिरोला. मॅप होणारे एलिमेंट कशात आहे? यू मध्ये. म्हणजे याचं उत्तर कोणतं आहे? याचं उत्तर कोणतं आहे? यू. याचं उत्तर कोणतं आहे? कर्नल ऑफ एफ हा कुणाचा सबस्पेस येतो? यूचा. आता याच्यातच मी पुढचा प्रश्न विचारतो. याच्यातच पुढचा प्रश्न विचारतो. याचं ऑप्शन काय काय असू शकतात पहा. माझ्याकडे पुन्हा असंच आहे. हा आहे यू, हा आहे व्ही. हे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन झालं. तर एफ ऑफ यू हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर एफ ऑफ यू, तर पहा एफ तुमचा इथे आहे, एफ यू इथे आहे, तर यू ची इमेज इथे जाणार आहे. यू ची इमेज इथे जाणार आहे म्हणजे हा काय आला? एफ ऑफ यू. तर असं जर विचारलं एफ ऑफ यू कुणाचा सबस्पेस आहे? जर असा प्रश्न असेल देन कर्नल ऑफ एफ इज सबस्पेस ऑफ यू, हे आहे स्टेटमेंट. पण जर असा प्रश्न विचारला देन एफ ऑफ यू इज अ सबस्पेस ऑफ, तर उत्तर काय असेल? व्ही. जर असं विचारलं एफ ऑफ यू सबस्पेस कशाचा आहे, तर उत्तर काय असेल? व्ही असेल. हा झाला चौथा MCQ. म्हणजे 2 प्रकारे विचारलं जाऊ शकतं हे. एक तर कर्नल एफ किंवा एफ ऑफ यू, हे 2च प्रकारे विचारलं जाऊ शकतं. वरचं असंच विचारलं जाईल, व्हॅल्यू मागे पुढे केले जातील. पुढचं काय केलं जाईल की हे असं. आता 5वं पाहू आपण.
आता काय पाहू, पाचवं पाहू. तर पाचव्याचं असं आहे की पाचव्याचं काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑब्लिक आर लिनियर ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम R2 to R2. खालीलपैकी कोणतं लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे R2 to R2 इज ऑब्लिक आर. तर पॉसिबिलिटी काय असेल सांगा बरं. इज ऑब्लिक आर आहे तर पॉसिबिलिटी काय असेल. तर मोस्ट ऑफ 100% नाही म्हणतायत, पण मोस्ट ऑफ पॉसिबिलिटी काय असते, ऑल ऑफ दिस. मोस्ट ऑफ पॉसिबिलिटी काय असते, ऑल ऑफ दिस. आता लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचं डेफिनेशन काय आहे, तर आधी हे करण्याच्या ऐवजी काय, लिनियर ट्रान्सफॉर्मेशनची डेफिनेशन काय, एफ फ्रॉम व्ही टू यू इज लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. आपण वाटलं ते इथे लिहू, लिनियर ट्रान्सफॉर्मेशनची डेफिनेशन. याचा स्क्रीनशॉट काढून घेता का जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर. मला इरेज करायचं आहे, खूप काढलं असेल. ठीक आहे बा, मी इथं सांगतो. लिनियर ट्रान्सफॉर्मेशनची डेफिनेशन काय आहे, एफ फ्रॉम व्ही टू किंवा यू टू व्ही, आपण यू टू व्ही पाहिलं, यू टू व्ही इज कॉल्ड लिनियर ट्रान्सफॉर्मेशन इज कॉल्ड लिनियर ट्रान्सफॉर्मेशन इफ फॉलोइंग कंडिशन होल्ड. तर पहिली कंडिशन काय आहे, एफ ऑफ यू प्लस व्ही इज इक्वल टू एफ ऑफ यू प्लस एफ ऑफ व्ही. ही डेफिनेशन विचारली जाईल. सेम एफ ऑफ के यू इज इक्वल टू के इंटू एफ ऑफ यू. तर ही जी डेफिनेशन आहे ही कशाची आहे, लिनियर ट्रान्सफॉर्मेशनची. आता लिनियर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे या प्रॉपर्टी काय करावं लागतात, आपल्याला चेक करावं लागतात. मग अशा वेळेस एमसीक्यू ला ह्या प्रॉपर्टी चेक करत नाही बसायचं. अशा वेळेस एमसीक्यू ला ह्या प्रॉपर्टी चेक करत बसायचं नाही. मग मी एक थोडीशी हिंट सांगतो. थोडीशी काय करतो मी, हिंट सांगतो. थोडीशी हिंट पहा. मी जर असं मॅपिंग दिलं, एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू, लिनियर म्हणजे प्रत्येकाची डिग्री 1 पाहिजे, प्रत्येकाची डिग्री काय पाहिजे, 1 पाहिजे. आता मी जर असं मॅपिंग दिलं एक्स कॉमा 1, तर हे लिनियर मॅपिंग येईल का, नाही. का, कारण याची डिग्री 1 आहे, याची डिग्री किती आहे 1, आणि याची डिग्री किती आहे 0. कॉन्स्टंट डिग्री किती असते 0 नाहीये, हे नॉट लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. आता जर मी असं विचारलं, एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय, हे लिनियर आहे का, नाही. हे लिनियर मॅपिंग नाही. एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू जर मी असं विचारलं मॉड एक्स कॉमा वाय, तर हे पण येणार नाही, कारण हे लिनियर नाहीये. जर मी असं विचारलं एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स वाय कॉमा वाय, एक्स वाय कॉमा एक्स, हे पण येणार नाही, कारण इथं तुमची डिग्री 2 आहे, इथं डिग्री किती 1. सगळ्यांची डिग्री 1 असायला पाहिजे. हे नॉट लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. आता इथं पाहू आपण, हे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन नसलेले. आता या एक्झाम्पल मध्ये पाहू, तर प्रत्येकाची डिग्री किती असायला पाहिजे 1. पहा इथं 0 सोडून द्यायचा. इथं डिग्री किती आहे 1, डन. इथं डिग्री किती आहे 1, डन. 0 सोडून द्यायचा. इथं याची डिग्री 1, याची डिग्री 1, ओव्हरऑल किती आहे 1. म्हणजे प्रत्येक लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे. त्याच्यामुळे उत्तर काय, ऑल ऑफ दिस हे काय असणार, लिनियर ट्रान्सफॉर्मेशन असणार. हे समजलं. हो यस सर. एकच मिनिट. हा सर, हो या ना. आवाज येतोय माझा. हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे. आता पहा, हा 5वा प्रश्न झाला. आता 6वा प्रश्न पाहू. हा 6वा प्रश्न विचारली जाण्याची शक्यता फार कमी आहे, पण तरी आपण थोडं थोडं पाहू. हा प्रश्न काय विचारलाय 6वा, लेट एफ फ्रॉम व्ही टू यू बी लिनियर ट्रान्सफॉर्मेशन विथ
dimension of v less than dimension of u less than dimension of v, then f is इथं काय आहे, एफ हे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे, कुठून व्ही पासून यू पर्यंत एफ म्हणायचं. तर बी लिनियर ट्रान्सफॉर्मेशन, डायमेन्शन ऑफ यू म्हणजे हा लहान आहे, हा काय आहे थोडक्यात याला काय म्हणतो मी, लहान म्हणतो. कसं लक्षात ठेवायचं, हे मॅथमॅटिकली तेवढं करेक्ट नाहीये पण लक्षात ठेवायचं, हा काय आहे मोठा आहे. आता पहा इथं तुमच्याकडे सपोज 1 2 3 एलिमेंट असतील, तर इथं किती एलिमेंट असतील 2. हे इन जनरल आहे. आता पहा तर हे मॅपिंग करायचंय मला, हे काय करायचंय मॅपिंग करायचंय. आता पहा हे जर मॅपिंग करायचं असेल तर असं येईल, मॅपिंग करायचं असेल हे 1 1 येईल का, 1 1 येईल का, हे मॅपिंग 1 1 येईल का, नाही येणार ना, कारण हा काय आहे मोठा आहे, हा काय आहे छोटा आहे, म्हणजे हा ऑप्शन डिलीट झाला, हा ऑप्शन काय झाला डिलीट झाला. आता दुसरा प्रश्न, एकच मिनिट वेट करा. हे पहा याला आपण डिस्कस करत होतो, याला तर आपण काय पाहिलं की हा मोठा आहे पहिला, व्ही हा मोठा आहे 1 2 3 4 आणि हे काय म्हणता येईल ए बी असं मॅपिंग आहे. तर सपोज हे असं मॅपिंग आहे म्हणजे इथं 1 1 ऑप्शन कॅन्सल झाला. आता सपोज हा 3 जर याला दिला तर ऑन टू पण ऑप्शन कॅन्सल झाला. हा 3 जर याला दिला तर हा ऑन टू पण ऑप्शन काय झाला कॅन्सल झाला. आता सिंगुलर म्हणजे काय आहे की नॉन झिरोची इमेज झिरो जायला पाहिजे. नॉन झिरोची सिंगुलर म्हणजे काय, नॉन झिरोची इमेज झिरो जायला पाहिजे. तर हे नॉन सिंगुलर पण आहे का याची गॅरंटी नाहीये, म्हणजे याचा ऑप्शन काय उरला सिंगुलर, याचा ऑप्शन काय उरला सिंगुलर. समजलं हे, आयडिया लक्षात आली रफ. हे असं जर असेल डायमेन्शन ऑफ यू लेस दॅन डायमेन्शन ऑफ व्ही, त्यावेळेस पहिला ऑप्शन येतो नॉट 1 1, हे पण चालतं. हे एक ट्रू असतं आणि दुसरं एक ट्रू काय असतं सिंगुलर, दुसरं ट्रू काय असतं सिंगुलर. हे असं जर विचारलं तर डायमेन्शन. आता हाच प्रश्न दुसऱ्या प्रकारे असा विचारला जाऊ शकतो याच मध्ये, डायमेन्शन ऑफ व्ही लेस दॅन डायमेन्शन ऑफ यू, त्यावेळेस उत्तर काय असेल, त्याच्या वेळेस उत्तर एकच असेल नॉट ऑन टू. त्यावेळेस उत्तर काय असेल नॉट ऑन टू, पण हे विचारले जाण्याची शक्यता फार कमी आहे असा क्वेश्चन. पण असं आला तर असं लक्षात ठेवायचं की हे जर पहिलं असेल, असं जर ट्रू असेल तर काय असेल, एक तर 1 1 नाही हा ऑप्शन चूज करायचा किंवा सिंगुलर ऑप्शन चूज करायचा जो असेल तो. आणि डायमेन्शन ऑफ व्ही लेस दॅन द डायमेन्शन ऑफ यू असेल तर कोणता ऑप्शन चूज करायचा, नॉट ऑन टू, हा एकमेव ऑप्शन असेल. आता हा एक पहा, हा एकदम इझी क्वेश्चन आहे, हा अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो. तर काय करायचंय, ई हा एक बेसिस आहे, एस हा एक बेसिस आहे, तर तुम्हाला चेंज ऑफ बेसिस मॅट्रिक्स लिहायचा आहे. क्यू फ्रॉम ई टू एस, पुढून पुढे लिहायचा आहे, ई पासून एस पर्यंत चेंज ऑफ बेसिस मॅट्रिक्स लिहायचा आहे. तर हा कसा लिहायचा, तर हा चेंज ऑफ बेसिस पहा, हा जर स्टँडर्ड बेसिस असेल E1 E2, हा जर स्टँडर्ड बेसिस असेल तर मॅट्रिक्स लिहिताना काय करायची, हे कॉलमला लिहायची, हे काय करायची कॉलमला लिहायची.
-1 कोणता आन्सर करेक्ट येईल? तर सी नंबरच. लक्षात आलं? जर हा एक चेंज ऑफ बेसिस मॅट्रिक्स काढायचा असेल, एक जर ई असेल, दुसरा जर एस असेल, तर सरळ सरळ काय करायचं, हे जे व्हेक्टर आहेत हे कशाला लिहायचे, कॉलमला लिहायचे. म्हणजे पहा, हा 3 1 हा कॉलमला लिहिला, पहिला वेक्टर V1, आणि हा दुसरा वेक्टर काय लिहिला, हा पहिला वेक्टर V1, आणि हा दुसरा वेक्टर कशाला लिहिलेला, कॉलमला. समजलं? हे अशा प्रकारचे एक एक्झाम्पल विचारलं जाईलच. आता 7व्या नंबरचं एक्झाम्पल पहा. U आणि W हे सबस्पेस आहेत वेक्टर स्पेस V चे. U आणि W हे काय आहेत, सबस्पेस आहेत वेक्टर स्पेस V चे. तर डायमेन्शन ऑफ U प्लस W इज इक्वल टू काय, 5. डायमेन्शन ऑफ U इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ V इज इक्वल टू 3 आहे. तर डायमेन्शन ऑफ U इंटरसेक्शन V हे विचारलेलं आहे. तर इथं याच्यासाठी एक थेरम महत्वाचा आहे, की तो साधा थेरम आहे. आता मी जर असं विचारलं, हा लक्षात कसं ठेवायचं, सपोज याला कसं सांगता येईल, पहा, पहिला ए आहे आणि दुसरा काय आहे, बी आहे. दुसरा काय आहे, बी आहे. तर ए मध्ये 25 विद्यार्थी आहेत. ए मध्ये किती विद्यार्थी, 25. बी मध्ये आहेत 30 विद्यार्थी. आणि दोघं एकत्र मिळून ए प्लस बी मिळून आहेत 50 विद्यार्थी. किती विद्यार्थी, 50 विद्यार्थी. तर इंटरसेक्शन मध्ये इथे किती विद्यार्थी असतील, कसं काढणार, इथं किती विद्यार्थी असतील हे कसं काढणार, कसं काढणार, पहा, दोघांचं याची बेरीज करायची, 25 अधिक 30, त्याच्यातून हे सगळे वजा करायचे, उरलेले काय असतात, कॉमन असतात. इथं पण तेच आहे, पहा, डायमेन्शन ऑफ U प्लस W, पहा, दोघांची इज इक्वल टू काय असतं, दोघांची हे डायमेन्शन ऑफ U प्लस डायमेन्शन ऑफ दोघांचे हे बेरीज W मायनस डायमेन्शन ऑफ U इंटरसेक्शन W. हे कॉमन आलेलं काय करायचं, हे करायचं. तुम्ही याला असं जरी म्हटलं, हे जर अवघड वाटत असेल, जर तुम्ही याला असं जरी म्हटलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. कारण हे इकडे मायनस आल्यावर प्लस होणार आणि प्लसचं मायनस आहे. आता पहा, डायमेन्शन ऑफ U किती आहे, 3. डायमेन्शन ऑफ W किती आहे, 5. दोघांचं डायमेन्शन किती आहे, सेम आहे. मायनस डायमेन्शन ऑफ U प्लस W किती आहे, 5. म्हणजे किती आले, 1 आलं. म्हणजे डायमेन्शन ऑफ U इंटरसेक्शन W किती आलं, 1 आलं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, 100% याच्यावर विचारलं जाणार आहे. हा फॉर्म्युला काय करा, लक्षात ठेवा. डायमेन्शन U इंटरसेक्शन W इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ U प्लस डायमेन्शन ऑफ W मायनस डायमेन्शन ऑफ U प्लस W. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एक तर U इंटरसेक्शन W चं डायमेन्शन विचारलं जाईल, किंवा U प्लस W चं डायमेन्शन विचारलं जाईल. समजलं? हे अशा प्रकारे MCQ करा, आणि यातले तुमचे कमीत कमी 5 ते 6 MCQ बरोबर यायला पाहिजे. अशाच प्रकारचे MCQ असणार आहे, याच्यात काही बदल नसणार आहे. हे समजलं? स्क्रीनशॉट काढायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. मला इरेज करायचंय. आता आपण बी क्वेश्चन पाहू. राईट एनी 6. पहा, 2 3 3च्या आसपास ट्रू ऑर फॉल्सच असणार आहे. 3च्या आसपास ट्रू ऑर फॉल्स असणार आहे. त्याच्यामुळे एवढं काय इथं मार्क मिळायला चान्स आहे. आता पहा, आपण हे डिस्कस करू. पहा, राईट एनी 2 बेसिस ऑफ R3. तर R3 चे बेसिस लिहायचे, एनी 1 बेसिस, कोणताही बेसिस लिहायचा. तर पहा, R3 चा बेसिस लक्षात ठेवायचा. कोणता R3 चा बेसिस लक्षात ठेवायचा, 1 0 0, नंतर 0 1 0, नंतर 0 0 1. हा एक झाला. आणखी जर तुम्हाला पाहिजे असेल तर पहा, असे कोणतेही 3 एलिमेंटचे नंबर घ्यायचे, की ज्याचा डिटर्मिनंट तुमचा काय येतो, नॉन झिरो. आता पहा, मी हे घेण्याच्या ऐवजी असं घेतो. तुम्हाला जो पटल तो घ्या. हा सुद्धा बेसिस दिला R3 चा. आणखी तुम्ही देऊ शकता 1 2 3 7 9 11. एकदा डिटर्मिनंट चेक करायचा, 17 21 37. हा काय झाला,
बेसिस झाला R3चा, हा झाला. आता हे 3 बेसिस झाले. एक किती विचारला? 1. आता आपण ठीक आहे, आपण R3च्या आता पॉसिबिलिटी काय काय आहे? तर R2चा बेसिस. R2चा बेसिस कसा येईल? तर त्याच्यात 2 एलिमेंट असतील, 2 कोऑर्डिनेट असतील. तर सगळ्यात छोटा बेसिस हा लिहायचा. किंवा एखाद्याला जर वेगळा लिहायचा असेल तर असा लिहू शकता 1 0. आणखी असे भरपूर लिहू शकता. वरती एक्झाम्पलच विचारले. हा झाला R2चा. आता पुढचा प्रश्न असा आहे की जर मी P3 ऑफ T चे बेसिस विचारले तर P3T ऑफ हा काय आहे? पॉलिनॉमियल स्पेस आहे. हा काय आहे? पॉलिनॉमियल स्पेस. याच्यात डिग्री 3 पेक्षा जास्त हे नसतात. तर याचा बेसिस कोणता लिहायचा असं जर विचारलं 3चा तर 1 T T स्क्वेअर आणि T क्यूब हा याचा काय झाला? बेसिस सेट झाला. P6T विचारला तर T6 पर्यंत लिहायचं. 1 पासून T6 पर्यंत. पहा ही एक पॉसिबिलिटी आहे R3 ची, दुसरी पॉसिबिलिटी आहे R2 ची आणि तिसरी पॉसिबिलिटी आहे पॉलिनॉमियल स्पेस. या तिघापैकी एक विचारलं जाईल. आयडिया लक्षात आली ही? हो. येस सर. त्याच्यानंतर पुढचं पहा, स्टेट ट्रू ऑर फॉल्स. इथं असे 2 क्वेश्चन विचारले जातील. इंटरसेक्शन ऑफ 2 सबस्पेस इज सबस्पेस. ट्रू. इथं 2 पॉसिबिलिटी आहेत. इंटरसेक्शन ऑफ 2 सबस्पेस इज सबस्पेस. ट्रू. पहा इथं 3 पॉसिबिलिटी आहेत. इथं काय आहेत? 3 पॉसिबिलिटी आहेत. पहिली आहे इंटरसेक्शन ऑफ 2 सबस्पेस इज सबस्पेस. पहा दुसरी पॉसिबिलिटी आहे युनियन ऑफ 2 सबस्पेस इज सबस्पेस. तर हे स्टेटमेंट फॉल्स आहे. आणखी एक पॉसिबिलिटी आहे. आणखी एक पॉसिबिलिटी काय आहे? इंटरसेक्शन झालं. सम ऑफ 2 सबस्पेस. सम ऑफ 2 सबस्पेस इज सबस्पेस. तर याचं उत्तर आहे पहा ह्या 3 पॉसिबिलिटी आहे. ही 1, ही 2 आणि ही 3 इथं. ट्रू ऑर फॉल्सच्या. तर इंटरसेक्शन यस, युनियन नो, सम एस. हे 3. हे झालं. आता पुढचं पाहू आपण 3 नंबरच. इथं पाहू. द सबसेट ऑफ लिनियरली इंडिपेंडेंट सेट इज लिनियरली इंडिपेंडेंट. हे ट्रू आहे. पहा इथं पण आणखी एक पॉसिबिलिटी आहे. इथं काय विचारलंय? सबसेट ऑफ लिनियरली इंडिपेंडेंट सेट इज लिनियरली इंडिपेंडेंट. ट्रू आहे. तर असं विचारलं जाईल. सबसेट ऑफ लिनियरली डिपेंडंट सेट इज लिनियरली डिपेंडंट. तर हे स्टेटमेंट काय होतं? फॉल्स. सबसेट ऑफ लिनियरली डिपेंडंट सेट इज लिनियरली डिपेंडंट. हे स्टेटमेंट काय होतं? फॉल्स होतं. ही एक पॉसिबिलिटी आहे. 3 नंबरची पॉसिबिलिटी काय आहे? सबसेट ही 3 नंबरची याची सबसेट ऑफ लिनियरली इंडिपेंडंट सेट इज लिनियरली इंडिपेंडंट. ही पॉसिबिलिटी काय आहे? सबसेट ऑफ लिनियरली डिपेंडंट सेट इज लिनियरली डिपेंडंट. हे काय होतं? फॉल्स होतं. आता इथे विचारले डिफाईन कर्नल ऑफ लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. तर काय करायचं? लेट कसं लिहायचं? तर मी मग डायग्राम काढून दाखवलेलं आहे. तर इथं लिनियर ट्रान्सफॉर्मेशन लिहायचं. लेट एफ फ्रॉम यू टू व्ही बी लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. पहा इथं 2 गोष्टी विचारण्याजोग्या आहेत. दोन्ही पाहू. लेट एफ फ्रॉम व्ही टू यू बी लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. देन पहा एवढं लिहायचं. कर्नल ऑफ एफ इज इक्वल टू असे u belongs to u such that f of u is equal to 0. असे u की जे कुठे मॅप होतात? 0 ला मॅप होतात. ही एक पॉसिबिलिटी आहे. हे कशाची? कर्नलची. दुसरी पॉसिबिलिटी आहे इमेज विचारायची. दोघांपैकी एक विचारलं जाईल. कर्नल विचारलं तर असं लिहायचं. इमेज विचारले तर कसं लिहायचं? पहा इथं लिहायचं v belongs to v. इमेज विचारलं तर काय लिहायचं? इकडले एलिमेंट इमेज v मधले असतात आणि कर्नल हा u मधला असतो. त्याची इमेज इकडे गेली पाहिजे. v belongs to s such that ऑलरेडी लिहिलेलं आहे. बॅकस्लॅश म्हणजे such that there exist u belongs to u such that f of u is equal to v. ह्या दोघांपैकी एक विचारलं जाईल. म्हणजे ह्या v मधल्या एलिमेंटसाठी u मधला एलिमेंट असतो
की त्या यू मधल्या एलिमेंटची इमेज काय असते, व्ही असते. याला काय म्हणायचं, इमेज. ह्या दोन डेफिनेशन आहे. ही पहिली डेफिनेशन आहे कर्नलची आणि कशाची डेफिनेशन आहे, इमेजची. या दोघांपैकी एक विचारली जाणार आहे. त्याच्यानंतर आता पहा पाचवं. पाचव्याच्या पण दोन आहेत. तर एक आहे नॉन सिंग्युलर आणि दुसरी आहे सिंग्युलर. पहा नॉन सिंग्युलर म्हणजे काय, तर पहा नॉन सिंग्युलर मॅपिंग म्हणजे काय, तर एफ ही मॅपिंग आहे फ्रॉम व्ही टू यू. लेट एफ एफ फ्रॉम व्ही टू यू किंवा यू टू व्ही म्हणू आपण. वर यू टू म्हणले काही म्हटलं तरी चालेल. यू टू व्ही बी मॅपिंग ही मॅपिंग आहे. तर नॉन सिंग्युलर म्हणजे काय, पहा नॉन सिंग्युलरची डेफिनेशन कशी लिहायची, इफ u not equal to 0 then implies f of u not equal to 0. ही कशाची डेफिनेशन झाली, नॉन सिंग्युलरची. ही डेफिनेशन कशी झाली, नॉन सिंग्युलरची. मग सिंग्युलरची डेफिनेशन काय लिहायची, तर मी इथे लिहितो सिंग्युलरची डेफिनेशन. पहा सिंग्युलरची डेफिनेशन कशी लिहायची, आहे असंच लिहायचं, लेट एफ फ्रॉम व्ही टू यू बी मॅपिंग. तर सिंग्युलरची डेफिनेशन कशी लिहायची, देयर एक्झिस्ट u नॉट इक्वल टू 0 such that f of u is equal to 0. ह्या दोघांपैकी एक डेफिनेशन विचारली जाईल. डेफिनेशन कशी आहे, व्ही टू यू टू व्ही. नॉन सिंग्युलर म्हणजे काय, नॉन झिरोची इमेज नॉन झिरो. नॉन झिरोची इमेज काय, झिरो नॉन झिरो. तर सिंग्युलरची काय आहे की देयर एक्झिस्ट नॉन झिरो एलिमेंट. देयर एक्झिस्ट नॉन झिरो एलिमेंट की त्याची इमेज काय आहे ती झिरो. याला म्हणायचं सिंग्युलर मॅपिंग. याला काय म्हणायचं, सिंग्युलर मॅपिंग. पुढचं पाहू. आता कुठवर झालं, स्क्रीनशॉट काढला होता त्याचा. हो सर. ठीक आहे, तेवढा जर बाकीच्यांनी काढला नसेल तर ग्रुपला शेअर करून द्या मात्र आत्ताच. थोड्या वेळाने करा, हे लेक्चर झाले सर नंतर. आता पहा इथं असं विचारलंय, इथे काय विचारलंय, हे ट्रू ऑर फॉल्स, हे ट्रू ऑर फॉल्स. तर पहा इथं असे जो तिसरा युनिट आहे ना, तिथं असे दोन थेरम आहेत. तिथं किती थेरम आहे, 2 थेरम. तर असं विचारलं तर काय लिहायचं, ट्रू लिहायचं. असं विचारलं तर काय लिहायचं, ट्रू लिहायचं. असे दोन थेरम आहे, दोन्हीला ट्रू लिहिलं तरी रिस्क नाहीये. असं दोन थेरम आहे, दोघांपैकी एक विचारला जाईल. तर पुढचा प्रश्न आहे 7वा. फाइंड द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ द मॅट्रिक्स A इज इक्वल टू 1 2 3 4. तर याची काय करायची, कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल फाइंड आउट करायची. तर कशी करायची, याची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल कशी फाइंड आउट करायची, तर दोन मेथड आहे. तर त्यातली आपण पहिलीच मेथड पाहू. तर याला कसं लिहायचं, लॅम्बडा i मायनस a हा मॅट्रिक्स लिहायचा. लॅम्बडा i म्हणजे काय, लॅम्बडा 0 0 मायनस 1 2 4 3 असं लिहिलं. त्याचं सबट्रॅक्शन केलं तर काय आलं, लॅम्बडा मायनस 1 मायनस 2 मायनस 4 आणि इथे पण लॅम्बडा मायनस 3. त्याचा डिटर्मिनंट काढायचा. याचं काय करायचं, डिटर्मिनंट म्हणजे लॅम्बडा मायनस 1 लॅम्बडा मायनस 3 आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 4 दुनी 8 वजा 8 म्हणजे काय आलं, लॅम्बडा स्क्वेअर मायनस 3 आणि 4 लॅम्बडा प्लस 3 मायनस 8 इज इक्वल टू लॅम्बडा स्क्वेअर मायनस 4 लॅम्बडा मायनस 5. ह्याची काय आली, कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल आली. ह्याची काय आली, कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. तर पहा दुसरा आणखी एक प्रकार आहे याची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल फाइंड आउट करायचा. तर त्याचा फॉर्म्युला आहे पहा, कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ऑफ A, कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल ऑफ A इज इक्वल टू काय लिहायचं, पहा इथं लिहायचं लॅम्बडा स्क्वेअर किंवा टी स्क्वेअर लिहिलं तरी चालेल. लॅम्बडा स्क्वेअर मायनस ट्रेस ऑफ A लॅम्बडा प्लस डिटर्मिनंट ऑफ A. हा फॉर्म्युला लिहिला तरी चालेल. आता पहा हा फॉर्म्युला काय करतो, लॅम्बडा स्क्वेअर मायनस ट्रेस ऑफ A म्हणजे काय, डायगोनलची सम किती आली 4 लॅम्बडा प्लस डिटर्मिनंट किती आला 3
-8 म्हणजे किती आलं -5. असं करा किंवा असं करा, दोन्ही प्रकारे चालेल. फाइंड द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. इक्वेशन लिहिलं तर इक्वल टू 0 म्हणायचं. पॉलिनॉमियल लिहिली तर नुसती इक्वल टू 0 नाही म्हणायचं, म्हणजे इझी आहे. ही सुद्धा हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तर तुमचा 1 मार्क पक्का आहे. लॅम्बडा स्क्वेअर मायनस ट्रेस ऑफ ए लॅम्बडा प्लस, कारण असं विचारलंच जाणार आहे, कोणतं तरी व्हॅल्यू चेंज होतील, मात्र काय होते, व्हॅल्यू चेंज होते. पुढचं आहे डिफाईन आयगेन व्हेक्टर ऑफ द मॅट्रिक्स. पुढचं काय, डिफाईन आयगेन व्हेक्टर ऑफ द मॅट्रिक्स. इथं दोन पॉसिबिलिटी आहे, इथं एकच पॉसिबिलिटी आहे ही, इथं दोन पॉसिबिलिटी आहे. आपण पाहिलं वर दोन पॉसिबिलिटी ते पाहिलं. डिफाईन आयगेन व्हेक्टर ऑफ मॅट्रिक्स, तर इथं दोन पॉसिबिलिटी आहेत. आयगेन व्हॅल्यू डिफाईन करायला विचारली जाईल किंवा काय डिफाईन करायला विचारलं जाईल, आयगेन व्हेक्टर. तर पहा, आयगेन व्हेक्टर आणि आयगेन व्हॅल्यू म्हणजे काय, तर पहा एकाच डेफिनेशन मध्ये दोन्ही डिफाईन केले जातं. पहा त्याचं उत्तर, लेट ए बी मॅट्रिक्स, ए बी मॅट्रिक्स, इथं स्क्वेअर मॅट्रिक्स असायला पाहिजे. इफ for v not equal to 0 there exists lambda such that AV is equal to lambda v, then v is called eigen vector and lambda is called eigen value. इथे दोनच पॉसिबिलिटी आहे आणि दोन्ही पॉसिबिलिटी एकाच डेफिनेशन मध्ये आहे. दोन पॉसिबिलिटी काय, आयगेन व्हॅल्यू आणि आयगेन व्हेक्टर. ए हा मॅट्रिक्स आहे व्ही नॉट इक्वल टू 0 साठी. देर एक्झिस्ट लॅम्बडा, हा वाटलं तर आपण रिअल नंबर म्हणून, नाही म्हटलं तरी चालेल. देर एक्झिस्ट लॅम्बडा सच दॅट ए व्ही इज इक्वल टू लॅम्बडा व्ही जर लिहिता आला तर व्ही ला काय म्हणायचं, आयगेन व्हेक्टर म्हणायचं ऑफ ए, आणि लॅम्बडाला काय म्हणायचं, आयगेन व्हॅल्यू म्हणायचं. या दोन डेफिनेशन लक्षात आल्या, आयगेन व्हेक्टर आणि आयगेन व्हॅल्यू. हा पहिला प्रश्न समजला. यस सर. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आहे दुसरा प्रश्न. लेट व्ही बी व्हेक्टर स्पेस ओव्हर फील्ड के, शो दॅट, इथं मागच्या याच्यात मिस्टेक झाली होती, इथं काय पाहिजे होतं, के व्ही, इथं काय पाहिजे होतं, के व्ही इज इक्वल टू 0. व्ही हा वेक्टर स्पेस आहे, के व्ही नाही, के 0. इथं काय पाहिजे होतं, के 0. के 0 इज इक्वल टू 0 हे आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट नोट्स मधूनच दाखवण्याचा प्रयत्न करतो. डिपार्टमेंट नोट्स, इथं असे काही स्टेटमेंट आहेत. हे हे पुढे दिलं, तर हे काय विचारलं जाणार नाही. 0 इज युनिक हे पण विचारलं जाणार नाही. हे पण काय विचारलं जाण्याची शक्यता कमी. हा एक विचारला जाऊ शकतो, कॅन्सलेशन लॉ. काय, कॅन्सलेशन लॉ होल्ड इन वेक्टर स्पेस. तर पहा इथं हे जे दिलेलं आहे ना राईट साईडला, A3, A1, A3, A2, हे नाही लिहिलं तरी चालेल. फक्त एकदा लक्षात घ्यायचं की करायचं काय, तर कॅन्सलेशन लॉ होल्ड करायचं आहे ना. कॅन्सलेशन लॉ होल्ड करताना इथं पहा हे लिहायचं, यू प्लस डब्ल्यू इज इक्वल टू यू. कॅन्सलेशन लॉ होल्ड होते असं दाखवायचं, म्हणजे यू इज इक्वल टू यू प्लस डब्ल्यू इज इक्वल टू व्ही प्लस डब्ल्यू घ्यायचा. डायरेक्ट डब्ल्यू डब्ल्यू कॅन्सल करायचे नाही, कारण कॅन्सलेशनला होल्ड होते दाखवायचं. मायनस डब्ल्यू नी दोन्ही साईडला ऍड करायचं.
-w दोन्ही साईडला काय करायचं, ऍड करायचं. दोन्ही साईडला ऍड केलं, हे ब्रॅकेट इकडे मूव्ह करायचं, हा 0 होतो, म्हणजे राहतो काय, u इज इक्वल टू व्ही. ही एक पॉसिबिलिटी आहे. पुन्हा ह्या पहिल्या 2 मधली एक पॉसिबिलिटी आहे. त्या 2 मधली एक पॉसिबिलिटी कोणती, ही आत्ताची 3 पैकी एक पॉसिबिलिटी आहे. एक काय आहे, जर k0 इज इक्वल टू 0, 0 इज इक्वल टू 0 आणि कॅन्सलेशन लॉ होल्ड होतो, ही एक पॉसिबिलिटी आहे. आपण ते पहिली तर झाली, कॅन्सलेशन लॉ होल्ड होतो. वाटलं तर आपण बघू. कॅन्सलेशन लॉ म्हणजे काय, u प्लस w इज इक्वल टू v प्लस w, देन शो दॅट u इज इक्वल टू v. हे शो करायचं तर कसं करणार, तर काय करणार, u प्लस w इज इक्वल टू v प्लस w घ्यायचा, u प्लस w त्याच्यात काय ऍड करायचं, मायनस w, हा ऑलरेडी होता असा, इथं इक्वल टू u प्लस w, हा ऑलरेडी होता, त्याच्यात काय ऍड केलं, मायनस w, u प्लस w प्लस मायनस w, ब्रॅकेट मूव्ह करायचं असोसिएटिव्ह लॉ आणि v प्लस w प्लस मायनस w हे करायचं. हा झाला 0 आणि हा पण झाला 0, म्हणजे काय आलं, u इज इक्वल टू हे असं आलं. हा झाला कॅन्सलेशनला. दुसरं काय आहे पहा, के हा जर वेक्टर स्पेस फील्ड मधला असेल, 0 हा व्ही मधला असेल, तर शो काय करायचंय, k0 इज इक्वल टू 0 हे शो करायचं. त्याचं सोल्युशन पहा कसं लिहायचं, तर याला शो करण्यासाठी पहा इथं काय करायचं, k0 इज इक्वल टू मी असं लिहू शकतो का, k0 प्लस 0 असं लिहिलं. इथं पहा, इथं मी डाव्या साईडला k0 ला 0 ने ऍड केलं तरी काय फरक पडत नाही. मी इथं आला k0 प्लस k0, वरच कॅन्सलेशन लॉ नी आपण सांगू शकतो, कॅन्सलेशन लॉ काय होतो, होल्ड होतो. कॅन्सलेशन लॉ होल्ड झाला तर हे दोघं कॅन्सल झाले, उरलं काय, k0 इज इक्वल टू 0. याला असंही लिहिता येईल. पुढचा प्रश्न इथंच लिहितो मी. हा झाला 1, हा झाला 2, हा तिसरा काय आहे, 0 बिलॉंग्स टू f आणि v बिलॉंग्स टू, जर v असेल तर शो काय करायचंय, 0 इज इक्वल टू 0 हे शो करायचंय. त्याचं सोल्युशन कसं येईल, तसे 0 v इज इक्वल टू काय येईल, 0 प्लस 0 v, असं 0 v ला असं लिहू शकतो, 0 प्लस 0 v, कारण हा 0 ऍड केलं काय फरक नाही. याच्यावर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऍड केला तर असं येईल. पुन्हा काय झालं, कॅन्सलेशन लॉ होल्ड होतोय. कॅन्सलेशन लॉ होल्ड आपण प्रूव्ह केलंय ना, म्हणजे 0 v इज इक्वल टू काय आलं, 0 आलं. ह्या तिघापैकी 1-2 मार्कला विचारलं जाईल. समजलं, स्क्रीनशॉट काढून घ्या हवं असेल तर. पण पुढचं पाहू. हे झालं पहिलं, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ v रिलेटिव्ह टू द बेसिस s इज इक्वल टू हे. तर हे कसं सॉल्व्ह करायचं, फाइंड द कोऑर्डिनेट, हे कसं सॉल्व्ह करायचं, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ दिस रिलेटिव्ह टू द बेसिस s. तर काय करायचं, हे जे आहे हे याच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहायचं. म्हणजे कसं लिहायचं पहा, 1,3 इज इक्वल टू x11 प्लस y02. आता हे जर लिहिलं तर 1,3 इज इक्वल टू असं लिहिण्याच्या ऐवजी तुम्हाला एक सोपी आयडिया सांगतो, की असं तर लिहिलेलं चालेलच, पण याच्यापेक्षा बेटर कसं, की कॉलमला लिहायचं. 1,3 इज इक्वल टू x11 प्लस y02 हे असं लिहायचं. आता पहा हे कसं लिहायचं, तर 1,3 इज इक्वल टू, हा पहा हा x येईल प्लस हा y ने आत मल्टिप्लाय केलं 0, परत हा x येईल प्लस 2y येईल, त्या y ने आत मल्टिप्लाय केलं असं. याच्यावरून तुम्हाला इक्वेशन मिळाले, x इज इक्वल टू 1 आणि x प्लस 2y इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू याच्यात 1 टाकली तर y ची व्हॅल्यू किती मिळेल, पहा x ची 1 टाकली म्हणजे 1 हा इकडे गेला मायनस झाला, म्हणजे 2y इज इक्वल टू 2, म्हणजे y इज इक्वल टू काय आलं, 1 आलं. म्हणजे x ची व्हॅल्यू 1, y इज इक्वल टू 1. तर असं विचारलं, कोऑर्डिनेट विचारले तर कसं लिहायचं, कोऑर्डिनेट विचारले तर असं लिहायचं 1 1. हे काय झाले, कोऑर्डिनेट. काय करायचं पहा, लक्षात घ्या,
जे रिलेटिव्हली विचारले ते एका साईडला लिहायचं, याला एक्स द्यायचं, याला वाय द्यायचं. हे दोन दोन विचारलं जाईल, कारण 2 मार्कला 3 एलिमेंटचं विचारलं जाणार शक्य नाही. म्हणजे हे असं विचारलं जाईल, एका साईडला लिहायचं, एकाला एक 0 आला तर तुमचं काम इझी होते ना, फक्त व्हॅल्यू काय करायची, सबस्टिट्यूट करायची. 0 असणारच आहे एखादं. हे अशा प्रकारे हे सोडवता येतं. पुढचं एक्झाम्पल आहे पहा. शो दॅट दीज वेक्टर आर लिनियरली डिपेंडंट वेक्टर. एक गोष्ट लक्षात ठेवायची, लिनियरली डिपेंडंट इंडिपेंडंट आलं, लिनियरली डिपेंडंट इंडिपेंडंट आलं तर काय करायचं, लिनियरली डिपेंडंट इंडिपेंडंट आलं तर तुम्हाला 2 ऑप्शन आहेत सॉल्व्ह करण्याचे. काय ऑप्शन आहे, 2 ऑप्शन आहेत सॉल्व्ह करण्याचे. एक तर तुम्ही डायरेक्ट डिटर्मिनंट काढू शकता, एक तर तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली डिटर्मिनंट सॉल्व्ह करू शकता. आणि दुसरा ऑप्शन आहे रो इचेलॉन फॉर्म. तर पहा आपण दोन्ही ऑप्शननी प्रयोग करू. तर पहिला वे आहे याला सॉल्व्ह करण्याचा, डिटर्मिनंट म्हणजे 2 1 2 -1 0 -1 3 1 3. याचं काय करायचं, डिटर्मिनंट. डिटर्मिनंट काय येईल, 2 इंटू हा 0 आणि हा -1 म्हणजे हा काय आला 0 + 1, नंतर -1 हा हा -1 आणि हा +3, पुन्हा +2 हा -1 आणि हा 0 + 0. याला जर सॉल्व्ह केलं, हा आला 2, हा आला 2 इंटू -2 आणि हा आला -2. बरोबर आहे का, सॉरी इथे 3 आहे, इथे किती आहे, 3 आहे ना. तर मग करेक्शन करावं लागेल. करू आपण ते. पहा हा एक वे तुम्हाला, हा जर सोपा वाटत असेल तर हा करा. दुसरा आहे, त्यांनी जर तुम्हाला सोपा वाटत असेल तर तो करा. पण हे पहा 2 इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आलं, मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 आलं, -1 या दोघांचं मल्टिप्लिकेशन -3 आलं आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन +3 आलं, पुन्हा +2 हा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन -1 आलं आणि यांचं 0 आलं. याला सॉल्व्ह केलं तर काय आलं, 0 आलं. हे जर डिटर्मिनंट 0 आला तर हे काय आलं, लिनियरली डिपेंडंट. आणि दुसरं काय आलं, दुसरा प्रकार कसा याला सॉल्व्ह करण्याचा, दुसरी मेथड कशी, तर याला असं लिहायचं 2 1 2. तर असं लिहिण्यापेक्षा काय करायचं, पहिला 1 येईल असं लिहायचं, पहिला 1 येईल असं लिहायचं. म्हणजे पहा -1 0 -1, नंतर दुसरा काय करायचा 2 1 2, नंतर काय करायचं 3 1 3 असं. तर याला रिड्यूस टू इचेलॉन फॉर्म करायचं. याला काय करायचं, रिड्यूस टू इचेलॉन फॉर्म. पहा काही नाही जमलं तर तुम्ही मॅट्रिक्स मध्ये लिहून काहीतरी त्याच्यावर ऑपरेशन तर करू शकता ना. आता पहा रिड्यूस टू इचेलॉन फॉर्म केला तर कसा करणार रिड्यूस टू इचेलॉन फॉर्म, तर ऑपरेशन करायचे. पहा मी काय करतो, ह्या R2 मध्ये 2 टाइम्स R1 ऍड करतो. म्हणजे पहा मी ऑपरेशन लिहितो फक्त, R2 + 2 टाइम्स R1. तसंच पुढचं ऑपरेशन काय येईल, R3 + 3 टाइम्स R1. हे जर तुम्ही ऑपरेशन केलं, तर तुम्हाला एक रो मिळते 0. एक रो काय मिळते, 0 मिळते. इथं आपण ऑपरेशन केलेलं इथं लिहू आपण. इथं लिहू ऑपरेशन केलेलं पहा, इथं -1 0 -1 हा याच्यातून 2 टाइम घालवला म्हणजे हा किती आला 0. हा 0 मधून काय ऍड केलं की हा पण काय आला 0 आला. सॉरी हा 1 1 तसाच आला. पुन्हा हा काय आला 0 1 0. पुन्हा काय ऑपरेशन करायचं, R3 - R2. तर हे याच्यातून हे वजा केलं, -1 0 -1 0 1 0 0 0 0. म्हणजे हा काय आला, लिनियरली डिपेंडंट आला. पहा दोन्ही ऑप्शन आहे. जर तुम्हाला इझी वाटत असेल तर डिटर्मिनंट काढू शकता, आणि जर हे तुम्हाला इझी वाटत असेल तर तुम्ही हे पण करू शकता. 3/3 ला डिटर्मिनंट काढणं सोयीस्कर आहे. 3/3 ला डिटर्मिनंट काढणं सोयीस्कर आहे. हे समजलं? हो, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर घ्या.
ठीक आहे, पुढचं पाहू आपण. चौथा प्रश्न पाहू आपण. चौथा काय, एक्सटेंड u1 इज इक्वल टू u2 टू द बेसिस ऑफ R4. तर R4 च्या बेसिस मध्ये 4 एलिमेंट असतात. R4 च्या बेसिस मध्ये किती एलिमेंट असतात? 4 एलिमेंट असतात. म्हणजे मला याला एक्सटेंड करून काय करायचं, 4 ला न्यायचं. तर एक्सटेंड कसं करायचं तर पहा, तर 1 1 1 2 हे लिहायचं, त्याच्या खाली 1 2 4 4. तर काय करायचं, हा 0 येईल असं ऑपरेशन करायचं. काय येईल? हा 0 येईल असं ऑपरेशन करायचं. मग कोणतं ऑपरेशन करावं लागेल? R2 मायनस R1 हे ऑपरेशन. याच्यातून हा सबट्रॅक्ट करायचा. ऑपरेशन केल्यावर काय येईल? 1 1 1 2 तसंच येईल. याच्यातून हा सबट्रॅक्ट केला 0, याच्यातून हा सबट्रॅक्ट केला 1, याच्यातून हा सबट्रॅक्ट केला 3 2. हे आलं तर काय करायचं, पुढं असं ऍड करायचं 0 0 1 0 0 0 0 1. म्हणजे याचा डायगोनल किती आला पाहिजे तुम्हाला? 1. तर हाच झाला एक्सटेंड u1 u टू द बेसिस ऑफ R4. त्याचं उत्तर काय झालं? असं u1 u2 त्याच्यात हा एक ऍड करायचा. काय आहे? 0 0 1 0. पुढचा आहे 0 0 0 1. हा याचा काय झाला? बेसिस ऍड झाला. बेसिस ऑफ R4 हा काय झाला? ऍड झाला. म्हणजे हे असंच करायचं, असं विचारलं जाईल एक्झाम्पल. पुढचं आहे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. ऑलरेडी आपण डिफाईन केलेलं आहे. लिनियर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? लिनियर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, की त्या दोन कंडिशन काय झाल्या पाहिजे? सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर त्याला काय म्हणायचं? लिनियर ट्रान्सफॉर्मेशन म्हणायचं. त्याच्यानंतर आहे डिटरमाइन व्हेदर ऑर नॉट डिफाईन बाय इट्स सिंगुलर ऑर नॉट. हा सिंगुलर मॅप आहे किंवा नाही हे चेक करायचंय. तर पहा इथं वेगवेगळ्या टेक्निक आहे. मी सोपी टेक्निक सांगतो तुम्हाला. मी काय करतो, सोपी टेक्निक सांगतो, की जे थिअरी पाहण्याच्या ऐवजी सोपी टेक्निक. तर काय आहे, हा डिटरमाइन व्हेदर ऑर नॉट हा मॅप सिंगुलर आहे का नाही, तर याच्यापासून एक मॅट्रिक्स तयार करायचा. याच्यापासून एक काय करायचा? मॅट्रिक्स तयार करायचा. काय आहे? 1 1 रोल एच हा काय झाला? 3 1 हा याचा झाला मॅट्रिक्स. याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. तर डिटर्मिनंट किती येईल? 1 मायनस 3 बरोबर इक्वल टू -2 नॉट इक्वल टू 0. हा जर नॉट इक्वल टू झाला तर हा काय आला? नॉन सिंगुलर. हा काय आला? नॉन सिंगुलर. नॉट इक्वल टू 0 आलं. डिटर्मिनंट सारखंच आहे, म्हणजे मॅट्रिक्सच्या याच्यासारखंच आहे. म्हणजे तुम्ही हा मॅप पाहिला, हा मॅपचा याचा आयडी मॅट्रिक्स काढला, याचा डिटर्मिनंट काढला, याचा डिटर्मिनंट काय आला तुमचा? नॉन झिरो आला. नॉन झिरो आला तर काय आला? सिंगुलर. इफ डिटर्मिनंट ऑफ ए जर 0 आला तर मॅप काय असतो? सिंगुलर. ह्या दोन गोष्टी हे करा. डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू जर 0 आला तर मॅप काय असतो? नॉन सिंगुलर. हे फक्त काय करायचं तुम्हाला? डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. काय करायचे? डिटर्मिनंट काय करायचे? फाइंड आउट करायचं. समजलं हे? पुढचं असं विचारलंय 7 नंबरचं, की तुम्हाला याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन करायचं. तुम्हाला याचं काय करायचं? मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन करायचं. मग मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन कसं करणार? तर पहा, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन करायचं एक सिंपल आयडिया आहे. मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन काय करायचं काय आहे? एक सिंपल आयडिया आहे. तर काय करायचं? तर सुरुवातीला काय करायचं, की हे जे आहे हे याला लिहायचं, रोला लिहायचं. हे याचा एक मॅट्रिक्स बनवायचा. याचं काय करायचं? पहा, हे कधी बनवायचं? ज्यावेळेस हा तुमचा बेसिस स्टँडर्ड असेल त्यावेळेस. हे कधी बनवायचं? हा तुमचा बेसिस ज्यावेळेस स्टँडर्ड असेल त्यावेळेस. मग पहा, याची सोपी आयडिया कशी आहे, की याची इमेज काढायची. काय करायची? याची इमेज काढायची f(10). तर f(10) ची इमेज काय येईल? f(10) ची इमेज काय येईल? x च्या जागी 1 टाका, y च्या जागी 0 टाका. तर काय आली? 1 1 आली. नंतर f(01) ची इमेज काय येईल?
2 मायनस 2 ही आली. तर हे काय करायचे, कॉलमला लिहायचे. हे काय करायचे, कॉलमला लिहायचे. म्हणजे याचा मॅट्रिक्स कोणता आला, 1 1 2 मायनस 2 हा. याचं रिप्रेझेंटेशन कसं आलं, हा आला. म्हणजे हा झाला तुमचा याचं उत्तर. तुम्हाला मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन करायचंय ना, तर हे आलं. समजलं हे? एखाद्याने जर आणखी सोपं पाहिजे असेल तर पहा, याच्यापासून मॅट्रिक्स बनवायचा. 1 2 1 मायनस 2 असा मॅट्रिक्स बनवला, हे सेमच येतं. पण 2 मार्क झाले हे चालणार नाही. मग फाइंड आउट करायचं म्हणजे काय करायचं, याची इमेज घ्यायची 1 0 1 1 0 1 ची याची इमेज घ्यायची आणि काय करायची, ही कॉलमला लिहायची 1 1 आणि 2 मायनस 2. हे याचं झालं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. त्याच्यानंतर काय करायचं तर पहा, त्याच्यानंतर हे झालं. हे असं विचारलंच जाईल, बेसिक स्टँडर्ड दिला जाईल. आता आपण 8व्या क्रमांकाचा प्रश्न पाहू. आपण 8व्या क्रमांकाचा प्रश्न पाहू. लेट a इज इक्वल टू 1 2 3 फाइंड f ऑफ a व्हेअर हे. पहा, तुम्हाला काय करायचंय, f ऑफ a हे इक्वेशन लिहायचं. हे पण विचारलं जाणार आहे असतं. काय a स्क्वेअर मायनस 2a प्लस 1 च्या जागी काय रिप्लेस करायचं, r. मग a स्क्वेअर काढायचा. काय काढायचा, a स्क्वेअर. a स्क्वेअर काय 1 3 2 मायनस 1 इंटू 1 3 2 मायनस 1 विच इज इक्वल टू ह्या रोनी ह्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 1 प्लस 6 म्हणजे किती आला, 7. ह्या रोनी ह्या कॉलमला म्हणजे 3 मायनस 3 0 आला. ह्या रोनी ह्या कॉलमला 2 मायनस 2 0 आला. ह्या रोनी ह्या कॉलमला 3 2 6 अधिक 1 7 हा आला a स्क्वेअर. मायनस 2a. 2a म्हणजे काय, याच्या a च्या प्रत्येकाला 2 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय, 3 बे दुने सॉरी बे 1 बे 3 दुने 6 बे दुने 4 वजा 2 आणि त्याच्यात ऍड काय करायचं, आयडेंटिटी 1 0 0 1. तर याची पहा हे करायची. 7 मधून 2 गेला अधिक 1 किती आला, 6. ह्या 0 तून 6 गेला वजा 6 ऍड वजा 6. ह्या 0 4 गेला वजा 4 वजा 4. त्या 7तून वाय वजा वजा अधिक 7 अधिक 2 9 9 अधिक 1 10. ज्याचं उत्तर हे आलं. तर असं लिहायचं हे f ऑफ a. a स्क्वेअर काढायचा, a ला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि आय लिहायचं. हे ऑपरेशन करायचं. इझी, हे करता यायला पाहिजे. मॅट्रिक्स अल्जेब्रा झालेला आहे तुमचं. हे 7 नंबरचं. आता पाहू 8 नंबरचं. हे अशा प्रकारचं एक एक्झाम्पल विचारलं जाणार आहे. मिनिमल पॉलिनॉमियलचं विचारलं जाईल. आता आपण मिनिमल पॉलिनॉमियलचं एक्झाम्पल पाहू की कसं विचारलं जाईल. तर पहा, याला म्हणायचं ब्लॉक ट्रँग्युलर मॅट्रिक्स. याला काय म्हणायचं, ब्लॉक ट्रँग्युलर मॅट्रिक्स. तुम्ही पाहिलं तर हा 0 आहे. हा काय आहे, 0 मॅट्रिक्स आहे. याचा जर तुम्ही पाहिलं तर याला काय म्हणायचं, ब्लॉक ट्रँग्युलर मॅट्रिक्स. त्याची मिनिमल पॉलिनॉमियल कशी काढायची, त्याची मिनिमल पॉलिनॉमियल काढण्यासाठी याची आधी कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काढायची. म्हणजे हा मॅट्रिक्स घ्यायचा 2 8 0 1 हा झाला. तर याची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काढण्याच्या कशी काढायची, तर एवढं किचकट न करता डायरेक्ट याला तुम्ही असं लिहू शकता, लॅम्बडा मायनस 2 आणि लॅम्बडा मायनस 1 हेच आवश्यक आहे. ही पहिली कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल झाली वरच्याची, पहिल्या ब्लॉकची. नंतर आहे 2 2 0 1. पहा, हा जर अपर ट्रँग्युलर मॅट्रिक्स असेल तर याची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल अशी असते, लॅम्बडा मायनस 2 आणि लॅम्बडा मायनस 1. ही झाली दुसऱ्याची. तर काय करायचं, ह्या दोघांचा एलसीएम घ्यायचा. याची मिनिमल पॉलिनॉमियल काय असते, ह्या दोघांचा एलसीएम. ह्या दोघांचा एलसीएम म्हणजे काय, एलसीएम म्हणजे हायेस्ट डिग्रीचे फॅक्टर घ्यायचे. पहा, लॅम्बडा मायनस 2 लॅम्बडा मायनस 2 इथं आहे. म्हणजे काय करायचं, लॅम्बडा मायनस 2 घ्यायचा, त्याची डिग्री मॅक्झिमम घ्यायची आणि लॅम्बडा मायनस 1 ही ज्याची काय झाली, मिनिमल पॉलिनॉमियल झालं. ही ज्याची काय झाली, मिनिमल पॉलिनॉमियल. मिनिमल पॉलिनॉमियल कशी घ्यायची, तर याला हे करायचं काय म्हणतात, याचा सेपरेट मिनिमल याची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काढायची, याची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काढायची आणि त्याचा दोघांचा काय करायचा, एलसीएम घ्यायचा. दोघांचा काय करायचा, एलसीएम घ्यायचा. म्हणजे ही काय आली याची मिनिमल पॉलिनॉमियल. ठीक आहे.